नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी। खरं तर 2012 साली आपल्या डोंबिवलीमध्ये बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं होतं। गेली आता या मधल्या काळामध्ये 12 वर्षाचा निघून गेलेले आहे। तर आजच्या या धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजाला एकच संदेश द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे। त्या धम्माच्या अनुसरण आपल्याला त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या माध्यमातून आम्ही या डोंबिवलीमध्ये सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। त्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष आमचे संबंधित गायकवाड आहे, त्या अध्यक्षाखाली आम्ही घेतलेली। जवळजवळ सकाळपासून लोक येत आहे जात आहे। जवळ आता 1,500 ते 2,000 लोकांच्या पुढे जवळजवळ झालेले आहे। सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 1,500-2,000 लोक होती आणि आत्ताही रात्रीचा संध्याकाळचा एक प्रोग्राम आहे, ऑर्केस्ट्रा आहे अर्चना मोहिते यांचा, त्यालाही लोक आता येतील संध्याकाळच्या वेळेला। आणि या निमित्ताने आठवले साहेबांनाही निमंत्रण दिलं होतं, ते आपल्या धम्म परिषदेला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईहून या ठिकाणी आले। आमचा हेतू असाच आहे की सर्व समाजापर्यंत हा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर भारतीय संविधानाच्या अनुसारानं त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या इथे सर्व समाजाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। तर ठरवलेलं आहे की आता जी या माध्यमातून समाजाला एकत्रित सर्व संघटना असतील, धार्मिक राजकीय पक्ष असतील, आमच्या जे समाजाचे असतील त्या सर्व समाजाच्या इथल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढच्या काळातसुद्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे बौद्ध धम्म परिषद करण्याचं मानस आमचं आहे। पण तत्पूर्वी आम्ही एक असा ह्या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून एक ठराव आम्ही पुढे आणलेले आहेत। ते या डोंबिवलीसारख्या शहरामध्ये बौद्ध विहार नसल्यामुळे इथल्या आंबेडकरी समाजाला, इथल्या बौद्ध समाजाला आपल्या त्यांच्या वंदनेसाठी स्थान नसल्यामुळे तर आता समाजाने ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण स्वतःच्या खिशातून उभं करून आपलं एक बौद्ध विहार या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये करण्याचं असं मानस आमच्या या बौद्ध धर्माच्या माध्यमातून तसं पाहिलं तर या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आयोजित केलं होतं। लोकांच्या समोर लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडलेले हे लोक आहेत। आत्ताची जी कमिटी आहे लोकांना जो आवडेल तो नेता। आता आम्ही असं ठरवलं आहे की सर्व संघटना जवळजवळ 25-30 संघटना 40 संघटना आहेत, या सर्वांची एक हंगामी समिती सर्वच एक 6 महिन्यासाठी जे 40 ते 50 लोकांचे अध्यक्ष मंडळ आम्ही निर्माण करणार आणि त्याला एक रूप धारण झाल्यानंतर मग आम्ही लोकशाही पद्धतीने त्याचा अध्यक्ष आणि सर्व मंडळ निवडण्याचा मानस आहे। या आजच्या प्रसंगात तर आमचा राजकीय भूमिकेशी काहीही संबंध नाही। आज आम्ही बौद्ध म्हणून बौद्धांना आव्हान केलेलं आहे आणि हे जे विचारपीठ आहे हे फक्त बौद्ध विचारपीठ असल्यामुळे इथे राजकीय भाष्य आम्ही करणार नाही। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।